तर कसं काय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. आणि आज मी घरूनच सुरुवात केली. माझे डोळे बिळे बघा, अजून माझे अंघोळ सुद्धा बाकी आहे. म्हटलं चला आता रोशनमुळे माझी रोज व्लॉगिंग होतीच आहे, तर खूप छान पण वाटतंय, कारण की कोणीतरी माझ्याकडनं ना डेलीचे कामं वगैरे करून घेते. म्हणजे मला एवढा कंटाळा. हां, तर गेली विसरून तर असो. तर आज मी ब्लॉगची घरूनच सुरुवात केली आहे. माझे डोळे बिळे बघा कसे दिसतात, असे थोडेसे ब्लॅक ब्लॅक वाटत असेल ना. हे सगळं आहे ना, ते काय म्हणतात आयलाइनरचं कमाल आहे. कारण की तेव्हा म्हणजे काय म्हणतात त्याला, वॉश करून पण निघत नाही एवढं हे, तर असं ब्लॅक ब्लॅक होतं. त्याचं पण अजून आंघोळ बाकी म्हणा माझी, त्याच्यानंतर होऊन जाईल व्यवस्थित. तर खूप छान छान व्हिडिओज आपले येत आहे आता इंस्टाग्रामवरती, तर ते शॉर्ट मी यूट्यूबला सुद्धा टाकणार आहे. तर भरभरून प्रेम द्या, कळलं ना? आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले ब्लॉग पोहोचले पाहिजे, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांना ना आपल्या ब्लॉगची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे लवकरात लवकर 100K होती, म्हणजे मला पण ब्लॉगिंग करायला मजा येईल. नाही तर यार मग मी असं कंटाळा येतो की यार रोज रोज म्हणजे काही रिस्पॉन्सच भेटत नाहीये, नुकच काहीतरी चालू आहे आपलं, मग मला कंटाळा येतो. म्हणून मी लास्ट टाइम पण नाही ना मग ब्लॉगिंग बंद केली होती. पण मग भरपूर जणांचे फोन आले की दी तू डेली ब्लॉग टाकत नाहीये, असं तसं. म्हणजे भरपूर जणांना मला मिस पण करत होते. हा म्हणजे बरोबर आहे ना, की सगळ्यांना एक उत्सुकता असती, यार हे एवढे मोठे आहेत, म्हणजे आता 7.5 लाख फॉलोअर्स आहेत माझे. तर भरपूर जणांना उत्सुकता असते की यार डेलीच यांच्या लाईफमध्ये काय चालू असेल, काय करत असतील, तर जाणून घेण्याची तर सगळ्यांनाच उत्सुकता असती. सो जर तुम्हाला मला रोज 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 बघायचं असेल यूट्यूबवरती, किंवा डेलीची माझी लाईफ रुटीन, डेलीची माझी रुटीन कशी हे जर तुम्हाला बघायचं असेल, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या ब्लॉगला शेअर करावं लागेल, लाईक करावं लागेल, कमेंट्स करावं लागतील, सबस्क्रायबर वाढवावं लागतील. तेव्हाच तुम्ही डेलीची लाईफ माझी बघू शकता, कळलं? आणि हो, मला हे सांगायचं विसरली की आता तुम्ही बोलत असाल की हे रेड रेड काय माझ्या हाताला. तर काल आहे ना आम्ही रोशन सोबत आहे ना छोटं पंडितचं शूट केलंय. ज्यांनी आतापर्यंत तो बघितला नसेल, पटकन आपल्या इंस्टाग्रामला जाऊन बघा. आणि इंस्टाग्रामलाच मी शॉर्ट्सवरती पण टाकतीये. तर ते त्याची मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं पण आहे की आम्ही कशी स्टार्टिंग केली, एंड कसा झाला, लोकांचे रिॲक्शन काय होते, हे सगळं मी कॅप्चर केलंय. सो तो ब्लॉग बघायला सुद्धा तुम्ही विसरू नका. आणखी काय सांगायचं होतं मला, मी असं विसरून जाते काय होतंय, कारण की ना मी आता डेलीचे ब्लॉग करत नाहीये ना, त्यामुळे. हां, मला हे एक सांगायचं होतं की भरपूर जण म्हणताय की आता माझे ना हेअर्स असे व्हाईट व्हाईट होत आहे, तर ते ना माझ्या मस्तीमुळे होत आहे. मी काय केलं माहिती आहे का, फालतू पार्लरमध्ये, पार्लर ना म्हणताय सलूनमध्ये गेली, मी नाव नाही घेणार. इतकं घाणड होतं ना त्या व्यक्तीकडं, मी तर म्हणते पैसे देऊन पण कोणी जाऊ नये. मी प्रमोशन केलं, त्या व्यक्तीने माझे कमरापर्यंत हेअर्स होते आणि एवढी छान ग्रोथ होती माझ्या हेअर्सची. कलर करून बिचाऱ्याने कुठला कलर केला, काय काशी केली. 2 वर्षापासून मी माझ्या केसांना सांभाळता नाकी नऊ येऊ लागले, माझे सगळे हेअर्स गेले, म्हणजे स्काल्पपासून तुटले. विचार करा, म्हणजे त्या व्यक्तीने किती घाणेरडं केमिकल माझ्या केसांमध्ये यूज केलं होतं. स्काल्पपासून माझे हेअर्स तुटले. त्याच्यानंतर मी त्याची ट्रीटमेंट सुद्धा घेतली, तुम्ही बघितलेच माझे इंस्टाग्रामवरती व्हिडिओज. तर आता खूप छान माझे हेअर्स असे आलेत, म्हणजे अशी ग्रोथ होतीये, खूप असे गच्च भरून पण आलेत. फक्त एवढे की त्याची लेंथ वाढायला आता थोडासा वेळ लागेल. आणि त्या कलर्समुळे माझे हेअर्स व्हाईट सुद्धा होत आहेत, झालेत, होता नाही झालेत. आणि ठीक आहे, पाठीमागं झाले असते तर मला काही वाटलं नसतं, कारण की ते दबून पण गेले असते. पण त्याचे समोरून होत आहे ना, तर ते आता व्हिडिओमध्ये वगैरे दिसत आहे. आणि कलर करायला पण मग ते चांगलं नाही वाटत ना, म्हणजे ते म्हणजे असं म्हणता की जर आपण थोडासा कलर केला ना की मग डेली कलर करावा लागतो. आणि एक केस जर पांढरा असेल तर मग तिथल्या 7-8 केस पांढरे होतात दुसरा कलर केल्यामुळे. पण आता मला माझ्या केसांसोबत छेडखानीच करायची नाहीये, कुठलीच छेडखानी करायची नाही. आता ते जसे असतील बिचारे तसं मला त्यांना नॅचरल ठेवायचंय, त्यामुळे आता ते तुम्ही थोडंसं त्याला इग्नोर करा, ठीक आहे? आणि असंच भरभरून प्रेम द्या. बाय. तर जस्ट मी स्वराज्यमध्ये पोहोचली आहे. आणि मी ना गाईज काहीतरी नवीन दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय नोटीस करून नक्की सांगा. आणि मी ना खूप सारी खरेदी केली होती, तर त्यांनी नाही का माझी जी कुर्तीची स्टिचिंग आहे ना, ती एकदम
बकवास करून दिली आहे, म्हणजे थोडी पण जागा नाही सोडली, त्यामुळे मला लगेच सिटीमध्ये जायचंय. तर व्लॉगची सुरुवात तर मी घरीच केली होती, जसं की तुम्ही बघितलं. तर बघूयात आता तिथे तर मी भांडायलाच जाणार आहे, कारण की त्यांनी माझी एक कुर्ती 1500-1700 रुपयाची आहे आणि ती खराब केली आहे स्टिच करून. सो ऐकून तर मी घेणार नाही. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नवीन काय वाटलंय नक्की सांगा मला. काय वाटलं तुला नवीन? भांडणं करता येते का? येते. तर आता आपण थोड्याच वेळामध्ये जाणार आहे सिटीमध्ये. रोशा तू जेवला? जेवण करायचे. जेवण नाही केलं तू? म्हणजे तू नाश्ता होता का फक्त? कधी केलं नाश्ता? काय के नाश्ता करने का आणखी डब्बा नहीं लाया तूने? क्यों उसको उसके कान पट्टे जोड़ूंगी मैं. ते काय रस 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 पहिले. चुपचाप घरचं जेवायचं. हे बघा guys. हा डब्बा आणला, पण मी जेवून आली तो त्याच्यासाठी. बघा ना कसे दोघं एकटे एकटे जेवत आहे आणि मला म्हटले पण आम्हाला काय गोबीची भाजी. कोणामुळं झालंय सगळं? हे रोशामुळं. याच्यामुळे लेट होतं नेहमी, हेच लेट करते. एवढं कसं थंड. अभी हम निकल चुके हैं सिटी में. आणि हे बघा किती पॅक झाली मी, कारण की ऊनच एवढं आहे ना. आणि हा घेऊन जातोय मला गाडीवरती. बघा किती बेकार हाले आमचे. आमच्याकडे मोठी गाडी पण नाहीये. आता तुला इतकं भांडणार आहे मी. बेटा तू फक्त भांडू नको लागू, मग सांगतो. तो गाईज अभी हम निकल चुके हैं. कसं वाटतंय मग एवढे उन्हात? मी किती पॅक झालेली बघा. आणि याचं थोबड बघा. ये हमारा संभाजीनगर है और संभाजीनगर में पुंडलिक नगर में हमारा शॉप है. आणि हे बघा हे ऊन एवढं. अरे बाप बघा पण नाही वाटत आहे बाई. तो चलो तो हम निकल चुके हैं गाईस. आणि उन्हात आणायचं मी एवढी पॅक आहे. आणि हा बघा आणि त्याच्यात पण काळं घातलंय भाऊनी. स्वराज्याचं टी शर्ट आहे. आम्ही आलोय सिटीमध्ये आणि सिटीमध्ये बऱ्यापैकी रश आहे, कारण की 14 एप्रिल जवळ येते ना, तर खरेदी चालू असेल ना सगळ्यांची. पटेल बल्लू पटेल काय काय सांगू. तो चलो गाईस खूप जास्त गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीत मला भांडायचंय. हो भाई नाही बल्लू पटेल नाही आहे, दुसरेच पटेल आहे. बरं चौकामध्ये दाखवून द्या काय असतो भिंजयंतीचा सोहळा. आणि गाईज मला ज्या शॉपवरती भांडायला जायचंय ना, त्या शॉपचं नाव आहे सहेली. तर मी आत्ताच सांगते, माझा व्लॉग बघून कोणी तिथे जात असेल ना, हां कुर्ती खूप छान छान भेटते, मी त्याला नाही म्हणत नाही, पण त्यांना ना जास्त माज आला आहे. म्हणजे एवढे कस्टमर आपण एवढं क्वांटिटी म्हणजे क्वालिटी बघून जातो ना, पण एवढं रूडली बोलला आहे ना तो माणूस माझ्यासोबत, तर कॉलवरती. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझे कॉल नाही घेतले. मग आता त्याला दाखवतेच काय असतो झटका करिश्माचा. सरळ चल बेटा सरळ चल. हे काय आगे चल सीना. ये यहाँ पे सहेली, ये देखो वो वहाँ पे. ये काहून मी तिची मार्केटिंग करते. तर गाईज आम्ही ना भांडायला गेलो होतो, पण त्यांनी ना आमच्यासोबत खूप छान ट्रीट केलं त्यांनी आम्हाला. त्यामुळे मी भांडायचं विसरून गेली आणि त्या टेलरनी व्यवस्थित फिटिंग वगैरे करून देणार आहे. त्यामुळं आम्ही आता आलो होतो फ्लावर्स बघायला, म्हणजे महाराजांची जी मूर्ती आहे ना, तर त्याच्यासाठी मला रेडीमेड हार घ्यायचे आहे. तिथे खूप छान छान आहेत. तर हावाला जो आहे ना, हे मला नाही का स्वामींसाठी घ्यायचं आहे. तर बघू आता. त्यामध्ये हे पण खूप छान आहे, म्हणजे ते लाईट वगैरे लावल्याच्या नंतर ते असं काही दिसतं. आणि माझ्याकडे मूर्ती पण स्वामींची खूप छोटीशी आहे. सो बघू. आणि खूप छान क्वालिटी वगैरे आहे यांच्याकडे. 1500चं होलसेल रेट आहे हा. असं नका करू राव, आम्ही एवढी तुमची रील्स बघून आलो. 5 रुपयापासून फुल होतं यांच्याकडे गणपती बाप्पाच्या वेळेस, आणि आता हे म्हणताय की एवढंसं झाड 1500 रुपयाला. ऐसा नहीं करने का भाई. गाइस अभी हमारा बहुत सारा काम था सिटी में, वो सब हो चुका है. हमने भल्ला भी ले लिया है. आपल्याला किती तास झाले असेल सिटीतून? तर आम्हाला कमीत कमी 2-2.5 तास तर झालेच असेल. जेव्हा पण मी सिटीत येते ना, नुसतं टवाळक्या करत फिरते. माझ्यामुळे विचारायचं काम पण नाही झालं. आणि आम्ही महाराजांसाठी हार बघायला गेलो होतो, पण ते खूपच जास्त महाग सांगताय, त्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला. तर आता आम्ही निघालोय सरळ 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 शॉपवरती. पोहोच चुके अभी. कोणची वस्तू घे ना, काढ ना. ड्रेस ना
त्याच्यात आणखी काय मला काय माहिती. बघू दे बरं मला काय काय त्याच्यात. हा घे ती बाहेर टोपी बिपी ते लाव बरोबर, त्याची डिक्की लागली नाही. तर गाईज आम्ही पोहोचलो एक तब्बल 2.5 तासानंतर परत एकदा शॉपवरती. तर बघू काय माहोल आहे शॉपमध्ये. ऊन तर एवढं मरणाचं आहे ना की सांगू शकत नाही. कसं वाटलं भाऊ तुला माझ्यासोबत ते तिथे? नेक्स्ट टाइम येणारच नाही भाई, त्याला एवढं फिरवलं आहे ना मी. नेक्स्ट टाइम तो येणारच नाही माझ्यासोबत. तो चलो अभी अपन आ चुके हैं, मस्त एसी चावा खवाता. तो गाइज हम आ चुके हैं शॉप में और अभी ये बंदा जा रहा है शूट. तर आता आम्हाला जायचं आहे शूट करायला. मला ना एक कॉमेडी व्हिडिओ भेटला, तर आता आम्ही तो शूट करायला जातोय. शूट केल्याच्या नंतर तुम्हाला ते इंस्टाग्रामवरती बघायला भेटणारच. त्याच्यानंतर आहे ना मी काय म्हणतो त्याला, दिसत नाही मी, दिसती ना रे माकड्या. कोणची वाली? हा डिस्काउंट करून देते. तर काय सांगायचं होतं मला. हा आम्ही ना नवीन कॅटलॉग आणले 14 एप्रिलसाठी सुद्धा. तर आम्ही त्याचं सुद्धा शूट केलं आहे. तरी इथं तर तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण की त्याचे बिहाइंड द सीन घ्यायला कोणी नव्हतं आमच्याकडे. सो तुम्हाला इंस्टाग्रामवरतीच जाऊन बघायला मिळेल आणि त्याची काय ऑफर असणार आहे ते सुद्धा तुम्हाला इंस्टाग्रामवरतीच कळेल. आपल्या शॉपवरती ना शॉर्ट कुर्त्याची रील्स बघून पालघरवरनं इथं खरेदी करायला आले. म्हणजे त्यांना ऑनलाईन माहिती नाही, त्यांना ऑनलाईन बुकिंग झाली नसेल कदाचित त्यांची. ऍक्च्युली ते बुलढाण्याचे आहेत पण मग आता जाता जाता ते आपल्या शॉपवरनं आले. तर एवढं छान वाटलं ना मला ऍक्च्युली. म्हणजे एवढं सगळं प्रेम करताना तुम्ही माझ्यावरती तर खूप छान वाटतं. असंच सपोर्ट करत जा. तर तुम्हाला सांगितलं होतं ना मी की आपल्या शॉर्ट कुर्त्याला खूप जास्त छान जबरदस्त रिस्पॉन्स आहे. तर ते तुम्ही बघू शकता, तुमच्या डोळ्याच्या समोर रिझल्ट आहे. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग? जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद.